हे दोन शकाल लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे। बालवीर गोवेली या टीमच्या माध्यमातून याच मैदानामध्ये ते सातत्याने सराव करत असतात। होम ग्राउंड आहे, ऍडव्हान्टेज असेल गोवेली या टीमला। धाव संख्या 1। इथं फक्त कॅमेराचा व्हिडिओ जातो। या दरम्यान सन्माननीय चंद्रकांतजी मोहपे साहेबांचं आगमन झालेलं आहे। ग्रामपंचायत सदस्य आहेत। यावेळी सुरेख टायमिंग ऑन द टॉस केलत। सुरेख टायमिंग आपण पाहतोय। किंग पीचच्या वरून चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर। चौकार ऑन द टॉस केलत। सुरेख टायमिंग आपण पाहतोय। किंग पीचच्या वरून चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर। सुवर्ण चौकार। विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय शरद धारे यांच्याकडे 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे। झाला कॅमेरातून आता आवाज सोडलाय। गोलंदाज विजय। डीजेचा प्रॉब्लेम होतोय। यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय। गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा टायमिंग आपण पाहतोय। गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि 2 चौकार आले केतनच्या बॅट मधून। जर या चेंडू षटकार चौकार लगावला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज। यावेळी सुरेख टायमिंग परंतु शतक्षक आहे जज करतोय आणि सुरेख जेल टिपलाय। फलंदाज बाद पहिला मोठा रक्कम असतोय बालवीर गोविली या टीमला। केतन बॅक टू द पवेलियन। पारितोषिकांचा वर्षाव केलाय आणि 4 दिवस सलग हे पारितोषिक असतील। सलगच्या 3 षटकारांसाठी 1500 रुपये चिराग कमलाकर गायकर यांच्याकडून, तसेच सलगच्या 3 चौकारांसाठी मंथन कमलाकर गायकर यांच्याकडून 1000 रुपये, तसेच विकेट हॅट्रिक आणि मेडन षटक जो कोणत्या गोलंदाज हाताळेल त्या गोलंदाजासाठी कमलाकर शेठ गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज। यावेळी सुरेख टायमिंग इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर। चौकार। तेरा धावफलकावरती आहेत। अजून एक चांगला स्ट्रोक आहे, एकदा तर कंप्लीट केली। प्रोटेक्शन आहे डीप मध्ये आणि तोपर्यंत मिळतात या 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट। फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवर सुरुवात केली आहे बालवीर गोविली या टीमची धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 धावा। Thank you so much, DJ Master. धाव आणि चेंडू जातोय पॉइंट सीमारेषेच्या बाहेर। चौकार।
थँक्यू सो मच. 19 धावा धावफलकावरती आहेत. गणेश शेलार यांच्या बॅट म्हणून हा चौकार येतोय. फोर द विकेट प्रशांत. यावी सुरेख ब्लॉकरचा वापर केला होता. यॉर्कर चेंडू हाताळला होता. यावी दरम्यान कमलाकरजी भेवले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यमान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत. थँक्यू सो यावी सुरे गोलंदाजी आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. रमेश म्हात्रे सर हे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी सुरे थँक्यू सो मच. धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती. 4 प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय. प्रेक्षकांना बसण्यासाठी राजमाता जिजाऊ स्टँड, त्यानंतर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. गोलंदाज अजून एक दोन षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय या मैदानावरती बालवीर गोविली. विजय
गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सेकंड स्पेल मध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक. मॅच धावसंख्या धावफलकावरती 34. यावी सुरे गोलंदाजी परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या एकनी पुढे सरकेल 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. तर विनंती असेल फलंदाजांना की रनिंग बिटवीन द विकेट आपण खेळपट्टीच्या मधून प्लीज करू नका. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय बॅकफूटवरती आले. पंच करतोय बॅकफूट पंच. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या एकनी पुढे सरकेल 36. 36 धावा धावफलकावरती. अनगा 11 क्रिकेट संघ कोळम आणि ग्रामस्थ मंडळ कोळम आयोजित कोळमकर चषकाचं हे भव्यदिव्य आयोजन. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा तिसरा सामना. यावेळी सुरेख स्ट्रोक. धावसंख्या 4 पुढे सरकेल 40 धावा धावफलकावरती. अप्रतिम फलंदाजी होते बालवीर गोविली या टीमच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे संगणकाने सांगितलं होतं 70 ते 80 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे ती म्हणजे गोविली या टीमने. अप्रतिम पार्टनरशिप बनवली. गणेश शेलार अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. त्याला साथ देतोय निशांत हा फलंदाज. यावेळी सुरेख टाइम. चौकार लगावून मंथन कमलाकर गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सुवर्ण संधी असेल फलंदाज निशांकडे. यावेळी सन्मान दिला जातोय आणि डॉट बॉलची समाप्ती होते. चेंडू ट्रॅव्हल ते शॉट थर्डमॅनला. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. तो म्हणजेच फलंदाज निशांत आणि फलंदाज गणेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना आपण पाहतो या दोन टीम मध्ये. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. अलॉंग द कार्पेट केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय उल्हास यांच्या माध्यमातून आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. हॅलो. तर आपण शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय आनंद झुगरे साहेबांचा शुभ सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावरती. ग्रामपंचायत सदस्य आहेत सन्माननीय भूषण गायकर साहेबांचे शुभ असते. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. तर सन्माननीय सागर भावार्ते साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते भाऊदादा सुरोशी साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. सागर भावार्ते साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते भाऊदादा सुरोशी
साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी यावेळी सुख करण्याचा प्रयत्न चौपन्न धावा धावफलकावरती आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. विनंती असेल विकेट वरून आपण करू नका, हेच पंच सांगतायत. फर्स्ट वॉर्निंग असेल, अन्यथा पंच तुम्हाला पेनल्टी देखील देतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. रमेश म्हात्रे सरांचा इशारा येणं बाकी आहे. एक्झॅक्टली बघतायत की चेंडू कुठे लँड झालाय. रमेश म्हात्रे सरांनी नोचा इशारा केलेला आहे, कारण की जर आपण ते क्रीज पाहतो त्याच्या देखील बाहेर हा चेंडू पिचिंग केला होता गोलंदाज योगेशने. धावसंख्या आहे धावफलकावरती 55 धावा आणि पुढील चेंडू फ्रीड असेल. फ्रीडचा इशारा येतोय. पंच आपण पाहतो यावेळी रमेश म्हात्रे सरांचा. गोलंदाज योगेश, स्ट्रायकिंगला फलंदाज विश्वनाथ. फ्रीडची संधी आहे. चांगलं स्ट्रोक आपण पाहतो आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 57 धावा धावफलकावरती. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवस या स्पर्धे कालावधी आहे. आजचा पहिला दिवस. यावेळी 6 पंप पूल करतोय. एक धाव तरी कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लीग मध्ये होत आहे आणि एका आणि तर गोलंदाज सज्ज होतोय उल्हास या अंतिम षटकामध्ये. पहिल्या 4 षटकांमध्ये 58 धावा बनवल्यात.
बालवीर गोवेली या टीमने यापुढील सामना असेल नांदब बी विपक्ष आपटी बी या दोन टीम मध्ये. पहिला चेंडू यावेळेस मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची संधी आहे आणि एक धाव कंप्लीट असेल कारण की बेल्स पाडणं हे गरजेचं होतं आणि फलंदाज बाद नसेल बघा कारण की बेल्स पाडली नाहीये. उल्हास हे गोलंदाज होते आणि धावसंख्या धावफलकावरती 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. गणेश यावेळी मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. 59 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल गोवेली या टीमची. यावेळी सुरेख  चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खडवली गावचे उद्योजक सन्माननीय निलेश भोईर यांच्याकडून ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी सुख करत 67 धावा. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 67. 67 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग फलंदाज गणेश शेलार. या दरम्यान कमलाकर राऊत साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपण रामचा गड किल्ल्यांच्या आई एकविरा अपटी बी या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघांना टॉस साठी या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर दोन्ही संघांना टॉस साठी या. आई एकविरा अपटी बी विपक्ष नांदब बी. तर नांदब बी संघनायक देखील उपस्थित आहेत आणि आपटी बी या टीमचे देखील संघनायक उपस्थित आहेत. तर स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे नांदब बी या टीमने. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? प्रथम बॅटिंग करू आम्ही. प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. एक धाडसी निर्णय आपण पाहतोय कारण की ज्याप्रमाणे आपण 3 सामने पाहिले तर हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळतात. त्यामुळेच आपण फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय कोलमकर चषकाचं. अतिशय सुंदर असं आयोजन आहे. चांगलं ग्राउंड वगैरे.
तर सर्वांचे लक्ष वेधून घेतलेत या ट्रॉफीजनी. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय, कारण की प्रथमच कल्याण ग्रामीण मध्ये एवढ्या मोठ्या ट्रॉफीज आपण पाहतोय. हो, अतिशय खूप सुंदर ट्रॉफी आहेत बघतो मी. तर शुभेच्छा असतील सामन्यासाठी. माझ्यासोबत आपटी बी संघाचे संघनायिका आहेत. टॉस गमावलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करावं लागेल. जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फलंदाजीच करणार होतो प्रथम. परंतु आता मात्र क्षेत्ररक्षण करायचं आहे, त्यामुळे समोरचा संघ आपण जर पाहायला गेला तर नांदप बी संघ आहे आणि पहिल्यांदाच आमने सामने आलेले आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांची डावपेच माहिती नाही आहेत, त्यामुळे हा सामना देखील चांगला पाहायला मिळेल. तर पहिल्या 5 षटकांमध्ये नांदप टीमला किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी त्यांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आमचा एक फलंदाज संजय बेर्ले म्हणून, त्याच्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे त्याचे कमी थोडे आहे आम्हाला. नक्कीच त्यांच्या वडिलांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? नुकतीच आपटीकर चषक आपण पाहिलं, भव्य दिव्य आयोजन, 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ते म्हणजे सिद्धिविनायक क्रिकेट संघ आपटी यांच्या माध्यमातून क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा आपण अनुभवला. परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? कोलमकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. हो, नक्कीच आपटेकर चषकमध्ये पण खूप सिद्धिविनायक क्रिकेट संघाने आयोजन खूप छान केले होते. त्याचप्रमाणे इथे कोलम संघाने पण तशाच प्रकारे आयोजन केलेलं आहे. एक नंबर आयोजन आहे एकदम कल्याणमध्ये. तर शुभेच्छा असतील. या टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ओटो कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक आमचे मित्र सोनू बांगर. थँक्यू सो मच रोशन संते. जाऊया मध्ये आत्ताचा मॅच आपण एन्जॉय करतो. भालवीर गोविली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ मांजरली बी या 2 ताकदवर टीम मध्ये बॅटिंग केली आहे. प्रथम भालवीर गोविली टीमने 71 धावा फटका काम जय पवार सरांनी देखील केले आणि त्या खेळाडूची नावं देखील आपण विकेट अजून एक चांगला फटका
ऑन साइडला खेळतात. फटका चांगला लॉंग ऑन रिझल्ट मध्ये खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट. उल्हास लेफ्ट हँडेड बॅट्समन डावकुर आता फटका पाहता लाईन ऑप्शनची होती आणि त्यांना देखील माहिती होतं पॉइंटच्या डोक्यावर फटका खेळला गेला आणि चेंडू सरळ 4 धाब्यांसाठी. चौकार होते पुन्हा एकदा उल्हासच्या टीमची आपण आताच 2 दिवसापूर्वी या ठिकाणी साजरा केला 26 आकडा विकेट. फटका चांगला से लगातार 3 हेलो हेलो सिक तर लगातार
तर फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. विकी बाद झालाय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले मध्ये धावा चांगला मग ती शेवट विकेट गेल्यानंतर मयूर येतोय 4थ्या क्रमांकावरती आणि गोलंदाज येतो गोलंदाजी मार्क वरती. बाला येतो पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये. दुसरं ओव्हर घेऊन येतोय वैयक्तिक आणि सांघिक. तिसरं षटक आपण पाहतोय बालाचं. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज मयूर ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. 37 धावे. तर 32 धावेचा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बाळा सज्ज होतोय. चल जास्त वेळ घेता आपण गोविंद
पुढे घेऊन जा आपण मैदानाच्या आतमध्ये थोडीशी एस डीजे कंटिन्यू लावून घ्या गोबिली संघ बालबीर चौकार क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला सिंगल मिळते सिंगलला टोटल सर्कल 50 कंप्लीट होता
फटका चांगला आहे आणि सरळ जाईल बाहेर मयूरच्या बॅटमध्ये येतोय सामन्यामध्ये शिरकाव करून दिलेला षटकार ठीक आहे थांबत नाहीये धामा थांबत नाहीये लगातार मोठी फटकेबाजी समीकरण बदललं 9 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता अजून एक चांगला फटका ऑन साइड ला गेला लॉंगचा खेळाडू जज करतोय एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि यावेळेस मात्र माघारी परततायत बचावले फलंदाज मयूर आणि मिळते एक धाव टीमची टोटल एका धावेने संघ पुढे सरकेल टोटल स्कोर 57 57 धावा जिंकण्यासाठी 8 बॉल आणि आता 15 धावेची आवश्यकता जबरदस्त मॅच मैदानावरती हा सामना रपॅक टप मध्ये तुम्ही एन्जॉय करतात येणारे बॉल एकूण बॉल फेकले गेले 4 एका 2 बॉल टॉस फेकले गेले सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल आणि का 2 मोठे फटके आले तर मॅच थोडीशा वेगळ्या पद्धतीला पाहायला मिळेल आणि 5वा बॉल तो डॉट समीकरण बदललं पुन्हा एकदा 7 चेंडू आणि आता 15 धावेची आवश्यकता कोण जिंकेल कोणाला या मैदानावरती विजयाचा आनंद सागर करता येईल आणि कोणता संघ या मैदानावरती पराभव आणि कोणाचा सहा बॉल
विजय मात्र आमच्या आयोजकांचा असेल, सामना कोणी जिंको, विजय क्रिकेटचा असेल आणि विजय आमच्या अनेका 11 क्रिकेट संघ कोलम टीमचा असेल. जबरदस्त स्पर्धा आणि जबरदस्त मॅच मैदानावरती रंगते. दोन ताकदवर टीम मध्ये जरा जोरदार झाल्या या मॅच साठी. एक बॉल आणि कंपल्सरी 2 धाब्याची आवश्यकता. सामना कोण जिंकेल? फटका चांगला हवेमध्ये असेल, पुढे आले क्षेत्ररक्षक आणि यावेळेस सामना जिंकलाय आई गावदेवी क्रिकेट संघ मांजरली बी टीम आणि अभिनंदन करेल. 72 धावा चेस झाल्यात. हार्ड लक बालवीर गोविली टीम. या ठिकाणी कुठेतरी चुका झाल्या, त्यामुळे बालवीर गोविली टीमला सामना एकदा होती तिथे 100 रुपये 2 धावा खर्च केल्या, त्यामुळे हा सामना तुम्हाला शेवटच्या क्षणाला गमावा.